बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। 5 ठिकाणी आरडीएक्स ठेवले आहेत। दुपारी 2 पर्यंत बॉम्बद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देऊ असा मेल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला आला आणि एकच खळबळ उडाली। त्यानंतर पोलीस, बॉम्बशोध पथक, डॉग स्क्वॉड, अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सुमारे 3 तास राबून जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोपरा आणि कोपरा तपासला। अखेर कोणीतरी खोडसाळपणानं खोटा मेल पाठवून संपूर्ण यंत्रणेला वेठीला धरल्याचं स्पष्ट झालं आणि यंत्रणेनं सुटकेचा निश्वास टाकला। या सगळ्या परिस्थितीत आज सकाळी 4 तास जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रोज शेकडो लोकांचा राबता असतो। आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या स्वीय सहाय्यकांना एक मेल आला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 5 ठिकाणी आरडीएक्स ठेवले असून लवकरच बॉम्बस्फोट होईल असा मजकूर त्या मेलमध्ये होता। चेन्नईमधून आलेल्या त्या मेलची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब पोलीस, अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना बोलावून घेतलं। अवघ्या 10 मिनिटात ही सर्व पथकं जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली आणि बॉम्बचा शोध सुरू झाला। बॉम्बनाशक पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबुडकर, श्रेणी उपनिरीक्षक महादेव चौगुले, हवालदार जीवन कांबळे, राजू पाटील, जयदीप आपके, विनायक लाटणे, युक्ती ठोंबरे यांच्या पथकासह डॉग स्क्वॉडमधील अनुभवी 6 वर्षाचा सिम्बा डॉग कामाला लागला। तर अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी ओंकार खेडकर, विजय सुतार, फायरमन अभिजित सरनाईक, उदय शिंदे, संभाजी ढेपले यांनीही विविध सामग्रीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान बॉम्ब शोधण्याच्या कामात काही नागरिकांचे अडथळे येत होते, त्यामुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या। तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ हे या मोहिमेवर लक्ष ठेवून होते। तब्बल 3 तास शोध घेऊनही कुठेही बॉम्ब नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वच यंत्रणेनं सुटकेचा निश्वास टाकला। दुपारी 2 नंतर बॉम्ब शोधण्यासाठी आलेली पथकं पुन्हा माघारी गेली। तर पोलिसांकडून आता मेल पाठवणाऱ्या एका 13 वर्षाच्या मुलाचा शोध सुरू झालाय।